जिंदाबाद जिंदाबाद। कल भी वो हारे थे, आज भी वो हारे हैं, कल भी वो हारे थे, आज भी वो हारे हैं, कल भी हम जीते थे, आज भी हम जीते हैं, कल भी हम जीते। आज भी हम जीते हैं। आवाज दो और जोर से आवाज दो। बाद मी निहारिका, दिल्ली रिटर्न, जसं राहुल सर बोलले. आम्ही दिल्लीला गेलो तेव्हा खूप आशा आकांक्षा घेऊन गेलो होतो आणि तेवढ्याच घेऊन आलोय. कारण आम्ही जे बघितलं, आम्ही इथली सरकार, इथली व्यवस्था तुम्हाला माणूस म्हणून बघत नाही. आम्ही त्यांच्यासाठी या देशाचे विद्यार्थी नाही, तरुण नाही, हे आम्ही त्यांच्या डोळ्यात बघितलेलं आहे. ते आम्हाला मारताना असे मारत होते की आम्ही जणू प्राणी, इतकंही आम्हाला स्थान या आम्ही त्यांच्यासाठी, आम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोललो कि हम इस देश के लिए लड़ रहे हैं, हम आपके बच्चों के लिए लड़ रहे हैं. उद्या तुमची मुलं ह्याच शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण घेणार आहेत आणि त्यांच्यावर ही वेळ येऊ नये म्हणून आम्ही लढतोय. आणि हे असतानाही या व्यवस्थेने त्यांना इतकं अमानुष बनवलेलं आहे की त्यांना त्यांची मुलं आमच्यात दिसली नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि या भारताला बघावी लागली, आमच्यासारख्या तरुणांना बघावी लागली. पण आमचा कणा ताठ आहे. आम्ही महाराष्ट्रातून गेलोय, आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि रक्त घेऊन गेलोय. आणि मी खूप अभिमानाने सांगते, 20 जुलैला जेवढी संख्या होती तेवढीच 21 जुलैला दुप्पट संख्या होती. आणि विद्यार्थी, इथले छात्र हे मागे सरले नाही. आम्ही अश्रू बॉम्ब घेतले, आम्ही लाठ्या घेतल्या, आम्ही जे येईल ते आमच्या वाटेला घेतलंय. पण मुलांनी आणि ज्या तीव्रतेने परत बॅकफायर केलंय तो, आणि बॅकफायर आम्ही कुठले शस्त्र वापरून केलं नाही, आम्ही बॅकफायर ह्याच विचारांच्या घोषणांनी केलंय. आम्ही बॅकफायर तिथे उभा राहून, म्हणजे आम्ही हल्लो नाही, ठीक आहे, आम्ही काही बोललो नसू पण आम्ही उभा होतो आणि हे मॅटर करतं. आणि इतिहास लक्षात ठेवतो की तुम्ही इतिहासाच्या कुठल्या बाजूला होतो आणि आम्ही इतिहासाच्या बरोबर बाजूला होतो, हे याचा अभिमान आहे. आणि आम्ही हाच विश्वास घेऊन पुण्यात आलो आणि पुण्याने पण सिद्ध केलं की ज्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली ती सिद्ध करते की हा फक्त लढा दिल्लीचा नाही, जंतर मंतरचा नाही, उलट जंतर मंतरला अख्ख्या देशाने खांद्यावर घेतलं म्हणून राजीनामा आलेला आहे आणि हे पहिलं पाऊल आहे. सो अजून एक महत्त्वाचे एक अनुभव म्हणून की आम्ही दिल्लीत असताना, आम्ही उपाशी असू दे, आम्हाला प्रचंड उकाडा आहे दिल्लीमध्ये, उपाशी असू दे, तहान लागू दे, जे काही असेल, आमच्या पायात चपला नव्हत्या. पहिली चेंगराचेंगरी झाल्यानंतर आमच्या पायात चपला येईपर्यंत आम्हाला दिल्लीने आणि लोकांनी सांभाळलेलं आहे. आम्हाला खाऊ पिऊ घातलंय, आम्हाला तहान लागेल तर हातात पाणी आणलंय. का? कारण की ह्या मुलांनी घोषणा सुरू ठेवाव्यात हे त्यांना वाटत होतं, म्हणून आम्ही तिथे जिवंत राहू शकलो असं मला वाटतं. आणि आमच्यासारखे जेवढे लाखो हजारो विद्यार्थी जंतर मंतरमध्ये होते ते ह्या भारतीय जनतेशिवाय तिथे आम्ही आंदोलन करूच शकलो नसतो. ते हे जेवढं आंदोलन आमचं आहे, जेवढं तरुणांचं आहे, तेवढं इथल्या कामगारांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, इथल्या सर्वसामान्य जनतेचं आहे.